नमस्कार मंडळी, आज आपण अर्धी कोबी आणि एक गाजर आणि अर्धी वाटी पोहे वापरून मस्त पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी पहा, गाजर आपल्याला सोलून आणि मस्त किसून घ्यायचं आहे आणि कोबी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे किसून घ्यायची आहे। दोन्हीही वस्तू आपण किसूनच वापरणार आहोत, तर दोन्ही वस्तू आपल्याला किसून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, गाजर सुद्धा मी किसून घेतलेला आहे आणि कोबी सुद्धा मी किसून घेतलेली आहे आणि थोडेसे मी मक्याचे वाफवलेले दाणे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे, जे आपण नाश्ता बनवण्यासाठी वापरतो की नाही तेच साधे पोहे घेतलेले आहेत। तर पोहे आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, नंतर थोडंसं पाणी घालून याला थोडंसं भिजत घालायचं आहे, अगदी 5 मिनिटापर्यंत। पोहे भिजायला असंही जास्त काही वेळ लागत नाही। पहिले धुवून घ्यायचे आहेत 1-2 पाण्याने, नंतर थोडा वेळ याला भिजत ठेवायचे आहे, म्हणजे पोहे आपले छान असे भिजले जातील आणि कुस्करले जातील, म्हणून याला थोडा वेळ भिजत घालून ठेवायचे आहेत। तर पहा, 1-2 मिनिटातच लगेच आपले पोहे भिजले गेलेले आहेत। आता याला हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे जाड जाड दाणे राहणार नाही। अशा प्रकारे याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे, हातानेच लगेचच मॅश होतील। त्यानंतर यामध्ये आपण जे किसून ठेवलेली कोबी होती ती घालायची आहे आणि जो गाजर किसलेला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। सगळा गाजर आणि सगळी कोबी आपल्याला यामध्ये घालायची आहे। नंतर मक्याचे दाणे सुद्धा यामध्ये घालायचे आहे। भांडं थोडंसं लहान पडलं म्हणून मी मोठं भांडं घेतलेलं आहे। 1 चमचा तीळ घालायचे आहे आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। थोडंसं जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। मग 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे, मग थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। मस्त एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं आपल्याला सुट्ट सुट्ट वाटू शकते, म्हणून बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला बेसन वापरायचं आहे। तर पहा, इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, पण सगळं बेसन आपल्याला एकाच वेळी घालायचं नाही। थोडं थोडं बेसन घालून आपल्याला कणिक मळायची आहे। ज्या प्रकारे आपली कणिक असते की नाही तशा प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे। गरज वाटत असेल तरच आपण बेसन घालूया। तर पूर्ण अर्धी वाटी बेसन माझं इथं वापरलं गेलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण इथे कटलेट्स बनवणार आहोत, म्हणून अशा प्रकारे बेसन घालून याची बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही तांदूळाचं पीठ सुद्धा यामध्ये घालू शकता, पण मी फक्त बेसनच घातलेलं आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। मस्त लुसलुशी कणिक मळली जाते। कटलेट्स आपली मस्त कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे बेसन घालायचं आहे। नंतर हे पहा, असा एक गोळा घ्यायचा आणि त्याला आपल्या आवडीप्रमाणे शेप द्यायचा आहे। तर तुम्हाला वाटलं असा गोल राऊंड आकारचा शेपसुद्धा देऊ शकतात किंवा टिक्कीचा शेपसुद्धा देऊ शकतात। तर मी साधा सोपा इथे टिक्कीचा शेप दिलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कुठलाही शेप देऊ शकतात। आपली मस्त कुरकुरीत कटलेट बनवून तयार होते। तर हे पहा, अशा प्रकारे मी नॉर्मल टिक्कीचा शेप दिलेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या टिक्क्या गोल गोल वाढून घ्यायच्या आहे। मध्यम आकाराचा शेप द्यायचा आहे, जास्त जाडही करायचा नाही आणि जास्त पातळही ठेवायचा नाही। अशा प्रकारे आपल्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे आणि याला थापून घ्यायचं आहे। जास्त काही वेळ लागत नाही याला थापायला, अगदी 10 मिनिटातच आपला हा नाश्ता बनवून तयार होतो, जर सगळ्या वस्तू अवेलेबल असतील तर। तर हे पहा, अशा प्रकारे मी सगळ्या टिक्क्या वाढून घेतलेल्या आहे। आता तुम्ही याला तेलामध्ये तळू सुद्धा शकता किंवा कमी तेलामध्ये याला भाजू सुद्धा शकता, पण मी याला अगदी मध्यम तेलामध्ये मी तळूनच घेतलेले आहे। तर अशा प्रकारे तेल घ्यायचं आहे आणि तेल जास्तही गरम करायचं नाही आणि तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे या टिक्क्या सोडायच्या आहेत आणि आधीच आपल्याला याला हलवायचं नाही। 5 मिनिटापर्यंत याला एकाकडून भाजू द्यायचं आहे, म्हणजेच की तळू द्यायचं आहे, नंतरच याला पलटवायचे आहेत। आणि अशाच प्रकारे 5 ते 10 मिनिटापर्यंत याला मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला सगळ्या टिक्क्या तळून घ्यायच्या आहे। अगदी कुरकुरीत होत आहे टिक्क्या आणि खायला तर अप्रतिम लागतात। मुलांच्या डब्यामध्ये तर खूपच छान हा नाश्ता बनतो द्यायला। तर अशाच प्रकारे मी उरलेल्या दुसऱ्या टिक्क्या सुद्धा तळून घेणार आहे। तर सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्ही हा नाश्ता बनवणार आहात तर संध्याकाळीच ही सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे सकाळी फक्त 10 मिनिटातच तुमचा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि खायला तर इतका टेस्टी लागतो की मुलं तुम्हाला रोज रोज म्हणणार की आई हाच नाश्ता दे म्हणून।
तर पहा मस्त कटलेट्स आपले बनवून तयार झालेले आहेत. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी नरम असे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.